आता बघूया प्रश्न क्रमांक 8. पी ही एक समसंख्या आहे, तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? बघा उत्तर सोडवलेलं आहे, तो फक्त समजावून सांगतो. पर्याय दिलेले आहेत 4. पी अधिक 77, पी अधिक 78, पी अधिक 77 की पी अधिक 60. चला प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे? पी ही एक समसंख्या आहे, तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? मग सोडवताना पी समसंख्या आहे हे दिलेलं आहे, ते लिहून घेतले. मग तुम्हाला समनंतर 39वी सम शोधायची आहे. यासाठी कोणतीही जर समसंख्या देऊन असेल तर समनंतर कोणती तरी एक्सवी समसंख्या काढण्याचा एक सूत्र आहे. कोणतीही समसंख्या दिली असेल तर त्या समनंतरची समसंख्या काढण्याचा सूत्र आहे दिलेली संख्या प्लस कंसात x गुणिला 2. हा तो सूत्र आहे. मग आता या सूत्रानुसार आपण सोडवून बघूया. दिलेली संख्या कोणती आहे? पी. पी ही समसंख्या आहे. मग दिलेली संख्या पी टाकली प्लस एक्स म्हणजेच काय? आपण कितवी संख्या काढणार आहोत? 39वी सम. म्हणून एकच्या जागी 39 टाकले गुणिला 2. पी अधिक आता हा कंस सोडवा. 39 गुणिला 2 गुणाकार किती येईल? 78. म्हणून उत्तर आहे तुमचे पी अधिक 78. म्हणजेच कोणत्या पर्यायात दिलेले आहे? दुसऱ्या पर्यायात. म्हणून दुसरा पर्याय हे तुमचे उत्तर होईल. उत्तर नंबर 2. यानंतर बघूया आता प्रश्न क्रमांक 9. चला प्रश्न क्रमांक 9 काय दिलेला आहे? 3 क्रमवार विषम संख्याची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? 49, 51, 53 की 47? चला मग हा उदाहरण सोडवताना पहिल्यांदा काय लिहून घेतले? त्या 3 क्रमवार संख्या विषम संख्या आपल्याला माहीत नाहीत, म्हणून पहिली विषम संख्या x, त्यानंतर x अधिक 1 न लिहिता x अधिक 2, कारण विषम संख्या ह्या 2-2च्या अंतराने येतात, म्हणून मधली x अधिक 2 आहे आणि शेवटची x अधिक 4 असे आपण मानू. परंतु या तिन्ही विषम संख्याची बेरीज 153 आहे हे प्रश्नामध्ये सांगितले आहे, म्हणून बेरीज 153 आहे असे लिहिले. चला मग यानुसार आपण या 3 क्रमवार विषम संख्याची बेरीज लिहून बघूया. x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 बरोबर 153. हा मिळाला आपल्याला समीकरण. हा समीकरण सोडवा. मग समीकरण सोडवल्यास x x x 3दा लिहून आहे, म्हणजेच बेरीज 3x येईल प्लस 2 आणि 4ची बेरीज 6 येईल बरोबर 153. मग आता डावी बाजू सोडवा. डावी बाजू सोडवा नाही, 3x जवळचे 6 आपण डावीकडे आणले, उजवीकडे आणले. 153 मायनस 6 झाले. 3x बरोबर ते सोडवून घेतले. 153 तून 6 गेले 147. त्यानंतर फक्त आता या डाव्या बाजूत x ठेवला. हे 3 आपण उजवीकडे नेले. मग ते गुणाकारात आहेत. गुणाकारातली संख्या कशात गेली? उजवीकडे, भागाकारात. चला मग भागाकार केले आपण. x बरोबर 3 ने 147ला जर भागले तर उत्तर येतो 49. म्हणून तुमची x म्हणजेच 49. x म्हणजे काय आहे? त्या 3 क्रमवार संख्यामधील पहिली विषम संख्या आहे. तुम्हाला शोधायचं आहे मधली संख्या कोणती? मधली संख्या x अधिक 2 आहे, म्हणून मधली संख्या बरोबर x अधिक 2 असे लिहून किमती पुटअप केल्या. xच्या जागी निघालेली किंमत 49 टाकली, अधिक 2 जसेच्या तसे लिहिले. 49 अधिक 2 उत्तर किती आला? 51. मग 51 हे उत्तर कोणत्या पर्यायात दिसत आहे? पर्याय नंबर 2 मध्ये. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे 2.